दिवसाची सुरुवात अशी बरोबर आम्ही जेव्हा संडे स्कूल सुरुवात केली, त्याला बरीच वर्ष झाली, तर आमच्या संडे स्कूलची जी सुरुवात आहे हे जुना करारामधून ज्या गोष्टी आहेत त्यातून सुरुवात झाली. आम्हाला ती प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जायची. मग अब्रामाची आहे, याकोबाची आहे, इजाकाची आहे, एस्तेर राणीची आहे, दानिएलाची आहे. आणि ह्या गोष्टींमधून आम्हाला आमच्या जीवनाबद्दल सांगितलं जायचं. आणि ते खूप त्यावेळेस इतकं बरं वाटायचं त्या गोष्टी ऐकायला, की परमेश्वरांनी ह्या लोकांना कशा प्रकारे मदत केली. आणि अनेकांचं नवल वाटायचं आम्हाला, की देव किती अद्भुतरित्या काम करतो, किती अद्भुतरित्या आम्हाला सांभाळतो. आणि तेथेच आम्ही शिकलो की जीवनामध्ये ज्या समस्या येणार आहेत, जे कठीण प्रसंग येणार आहेत, तेव्हा देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस संकटे येतात, ज्यावेळेस समस्या येतात, त्याच वेळेस आपला विश्वास जो आहे हा खरा कसोटीला लागतो. बघा, आपण दानिएलाच्या पुस्तकामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो ह्याविषयी वाचतो. डॅनियल चॅप्टर बुक ऑफ डॅनियल ह्यामध्ये आपण वाचतो की शद्रक, मेशक, अबेदनगो ह्याबद्दल आपण ज्यावेळेस वाचतो की त्यांनी त्या सुवर्णमूर्तीला नमन करायला नकार दिला आणि शेवटी त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. परंतु त्यांनी काय सांगितलं की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला सोडवायला समर्थ आहे. बघा, विश्वास बघा. समोर अग्नीची भट्टी असताना त्यांनी देवावरचा विश्वास ढळू दिला नाही, तर त्यांनी तो भक्कम केला. आपण अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात, कठीण प्रसंग येतात, परंतु परमेश्वर त्या लगेच दूर करणार नाही. काही समस्या दूर होतील, पण काही समस्या लगेच दूर होणार नाही. आणि अशा वेळेस आपला विश्वास जो आहे हा खरा महत्त्वाचा आहे, की आपण किती विश्वास ठेवतो. आपल्याला देव समस्या दूर करणार नाही, तर समस्याचा सामना करण्यासाठी तो आपल्याला शक्ती देतो, सामर्थ्य देतो. काही अशा गोष्टी असतात की ज्याद्वारे आपल्याला परमेश्वर काहीतरी शिकवत असतो. बघा, शद्रक, मेशक, अबेदनगो ह्यांच्यासमोर ती भट्टी होती. ती अग्नीची भट्टी काय परमेश्वराने दूर करून टाकली नाही. दानिएलाला ज्यावेळेस सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं त्यावेळेस सिंह तिकडं होतेच, ते काय परमेश्वराने नाहीसे केले नाही, परंतु त्यांची सिंहांची तोंड बंद करून टाकलेली. आपल्या जीवनामध्ये समस्या असणारच आहेत, त्या असणार आहेत, पण देव त्यामधून बाहेर काढेल आणि त्यांच्याशी सामना करायला तो आम्हाला शक्ती पुरवेल. आणि कधीकधी त्यामधून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 23 आणि 4 वचन, Psalm 23 and verse 4. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.